गरम गरम उपमा केलेला आहे, टेस्टी टेस्टी. चहा नाश्त्याचा स्टॉल सुरू आहे. सगळेजण चहा उपमा सगळेजण घेत आहे. आजच्या नाश्त्यामध्ये उपमा आहे. कसा झाला का उपमा? छान आहे. छान आहे ना. धाम की जय, हनुमान जी महाराज की जय। अभी आप लोग चित्रकूट आ चुके हैं, शायद सभी को खबर है कि हम लोग चित्रकूट आ चुके हैं, मगर ये चित्रकूट किसका नाम होगा शायद आपको ना पता हो। जैसे आप लोग चित्रकूट आए हुए हैं वैसे भगवान राम भी चित्रकूट आए थे। राम जी का 14 वर्ष का वनवास हुआ था, तभी राम जी 14 वर्ष के वनवास में जब चित्रकूट में आए तो उन्हें भी मालूम नहीं था कि चित्रकूट किसका नाम है। जैसे आप लोगों को लग रहा होगा कि ये सिटी का नाम होगा, ये गांव का होगा, ये गांव और सिटी का नाम चित्रकूट नहीं है। चित्रकूट एक पर्वत का नाम है। राम जी के गुरु थे वाल्मीकि जी। जब राम जी का जन्म नहीं हुआ था उसके पहले उन्होंने रामायण की रचना किया था। उन्होंने बताया कि जैसे ही आप चित्रकूट में जाएंगे तो बहुत सारे पर्वत मिलेंगे, जो भी विचित्र सा पर्वत होगा जहाँ पे आपको नाना प्रकार की सुविधाएं मिलती होंगी उसी का नाम चित्रकूट होगा। राम जी यहाँ पे आते हैं, एक दिन भ्रमण करते हैं, भ्रमण करते करते एक दिन पार्वत एक विचित्र सा दिखता है। तभी उस पार्वत की 11 साल 6 महीने 11 दिन पूजा करते हैं, आराधना करते हैं। जैसे हम और आप बात करते हैं, पहले पेड़ पक्षी स्वयं भगवान है और मैं तो एक साधारण सा पार्वत हूँ। लोग मुझसे पूछने आ रहे हैं कि आपको लोग कलयुग में कैसे जानेंगे। तभी राम जी ने कहा कि आपके नाम से लोग आएंगे और आपका ही नाम लोग लेके वापस जाएंगे। अभी आप लोग चित्रकूट आए हैं, जब यहाँ से जाएंगे कोई पूछेगा तो चित्रकूट देख के जा रहे हैं। सबसे पहले दर्शन चित्रकूट पर्वत का होता है। जैसे हमारे पूरा शरीर रहता है, एक मुख है, वैसे पहाड़ उनका एक पूरा शरीर एक उनका स्वयंभू मुख है, जिसका दर्शन करेंगे। नारायण अवतार स्वयंभू मूर्ति का दर्शन होता है। जैसे आप महाकाल में जाएंगे तो उज्जैन में जाएंगे तो महाकाल का दर्शन होगा, काशी में जाएंगे तो बाबा विश्वनाथ। नमस्कार सर्वांना, मी मनीषाज लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज चित्रकूट परिसर आपल्याला फिरायचा आहे, तर आजच्या नेपाळ टूरचा हा दुसरा दिवस आहे आणि ह्या दुसऱ्या दिवसाची आज आपण सुरुवात करत आहोत। चला तर आता इथून सगळीकडे ॲटो आहे आणि ॲटोने आपल्याला जायचं आहे। त्यांनी पॅकेज थ्रू आम्हाला ते ॲटो दिलेले आहे आणि त्यानुसार आता आम्ही निघत आहोत। ॲटो आलेले आहे, चला। सगळेजण ॲटोमध्ये बसलेले आहे। 28 जण आहो आम्ही, 28 जण आता ह्या 3 ॲटोमध्ये बसणार आहे। बघू आता आपण तिकडनं आल्यावर। गुप्त गोदावरीच्या जागेवर आलेला आहोत। हा खालचाच भाग आहे। सगळा आपलाच ग्रुप आहे। गुप्तगंगा आहे। समोरचा जो पॉइंट दिसत आहे त्या पॉइंटवरती गुप्त होते। जे गोल दिसत आहे ना तिथे ती गुप्त होते। नाम लेकर
मैया ने 11:30 मेरे पुष्पों से पूजा माता पास आज इसी स्थान पर आप लोग भी उगम पाहायला पुष्प माय राम राहिले तिथं बापरे किती जबरदस्त कसं काय एवढं केलं असेल रामाने एवढं कसं काय राम दरबारी ते एवढं हे केलं असेल बापरे स्लॅब सारखंच आहे बिलकुल जसं काही स्लॅबच आहे स्लॅब एवढा जबरदस्त नाही राहत नहीं इधर नहीं है बाहर वाले पर बापरे ह्या जागेवर इथे एवढ्या मोठ्या जागा जमिनीच्या खाली करून इथे राम राहत होते खटखटाचोर बाबर वरती ते काय खटखटा चोर म्हणून आहे हो ह्याची एक आख्यायिका आहे या जागेवर राम सीता लक्ष्मण सगळेजण इथे राहत होते चित्रकूटला किती मोठा एरिया आहे पण हा खूप मोठा एरिया आहे ना स्लॅबपेक्षा मजबूत आहे सगळं आता आपण जिथे चाललो आहे तो गोदावरीचा उगम आहे आणि हा उगम आता आपण बघूया गुप्त गोदावरीचा ते गुर म्हणजे तोंडावर पाणी मारायचं आहे 500 बघा ते पाणी फेकलं आता सुरू झालं ते घ्या पुन्हा घ्या उगम गोदावरी माता माझा एवढ्याशा जागेतून जायचं आणि यायचं हा एकच रस्ता आहे या गुफेमध्ये एंट्री आणि एक्झिट हां एकच आहे जागा केवढीशी आहे पण ही एवढ्याशा जागेतून भरली की बंद करता
बाहेर निघाली भैया सही लगा लो माता का जो इच्छा हो रहा है भेंट करो क्या बदलता है शुरुआत है भगवान का नाम से माता से भाव से सारी ताकत ही अशी गुफा आहे आणि हे जे पाणी दिसत आहे गोदावरीचं पाणी आहे. या पाण्यातून समोर 1 किलोमीटर अंतर चालावं लागते आणि तो जो रस्ता आहे गुफेचा तो अगदीच अरुंद असा रस्ता आहे आणि त्या अरुंद रस्त्यातून आपल्याला समोर जावं लागतं. पाहिजे ना. टोंगळ्यापर्यंतचं पाणी आहे आतमध्ये आणि 1 किलोमीटर चालल्यानंतर तिथे गंगेचं स्थान दिसते आपल्याला आणि ते स्थान पाहून आपल्याला पुन्हा वापस यावं लागते. ह्या पाण्यातून आपल्याला चालावं लागते. ही अशी सती अनुसयेच्या इथे आलेलो आहोत आम्ही. सती अनुसयेचं इथे मंदिर आहे. ये काले घोड़े का नाल का मागे असं तळं पण आहे इथे. चला सती अनुसयेचं मंदिर आहे हे. बापरे. श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असलेलं सीन आहे समोर. बघा श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहे. गया नाथ 6 बेर निशान 5 बेर गया नाथ 6 बेर निशान 7 बेर जाए कंग अंग हूँ नहाए 7 बेर जाए कंग अंग हूँ नहाए. जितने फल होत कोट के से स्नान किए जितने फल होत कोट के से स्नान किए. खूप सुंदर आहे. बघतच राहावं वाटत आहे. अनुसया मातेचं मंदिर आहे हे. बाहेरून दाखवत आहे तुम्हाला कारण आतमध्ये तर काही मोबाईल अलाऊ नाही. छान पाण्याचं तळं आहे इथे. ही स्फटिकशिला आहे. इथे रामाने सीतेचा शृंगार केला होता आणि त्यावेळेसच एक कावळा सीतेच्या पायाला टोच मारतो आणि सीतेचं रक्त निघतं. हे ज्यावेळेस राम पाहतो तेव्हा राम त्या कावळ्याला धनुष्यबाणाने बाण मारतो. तो बाण त्याच्या डोळ्याला लागतो आणि त्याचा डोळा एक आंधळा होतो. तेव्हापासूनच कावळ्याचा एक डोळा आंधळा आहे. एकाच डोळ्याने कावळा बघतो. हे सीताकुंड आहे. घबरावू नको, पक्का आहे पूल. चल
हम्म. अरे ठीक आहे चालू आहे. तुळशीपीठ शेवण्यास तुळशीपीठ सेवन्यास शिवान्यास नाही सेवन्यास. जय श्रीराम. जय श्रीराम. सध्या आपण चित्रकूटच्या अनेक भागापैकी हा एक आहे हनुमान धारा. ही सर्व जी पहाडी आहे ही चित्रकूट पर्वत आणि विंध्याचल प्रदेशामध्येच आहे आणि या ठिकाणी हनुमान धारावरती जाण्यासाठी हा एक रोपवे आहे आणि जो खाली दिसत आहे तो पैदल मार्ग आहे. या ठिकाणीची जी सुंदरता आहे ती अतिशय सुंदर, नैसर्गिक आणि ऐतिहासिक आहे. त्यामुळे या ठिकाणी येण्याचा आणि पाहण्याचा अतिशय सुंदर असा एक अनुभव आपल्याला मिळतो आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर अतिशय सुंदर अशा रूपेने जो मार्ग तयार केलेला आहे तो आणि खालच्या बाजूने जो दिसणारा तो पायदळ दोन्हीही मार्ग आहे. तुम्हाला जो योग्य वाटेल त्या रस्त्याने तुम्हाला जाता येईल. आवर्जून प्रत्येकाने यावं या ठिकाणी आणि दर्शन घ्यावं. अशी सुंदर श्रीरामाची नगरी आणि त्यामध्ये श्रीरामाचंच हे चित्रकूट. या ठिकाणी अनेक सुंदर सुंदर मंदिरं पाहण्यासारखी आहे अशी मी सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम. जय हनुमान. इकडचं भाग जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान. खाली आहे हनुमान. इथे इथे धरावं लागेल कॅमेरा. नाही येतं इथे सूर्याचा प्रकाश समोर कॅमेऱ्यावरती राहू दे ते धरून झूम बसतो. केला. किती मोठी आहे. तुम्ही त्यानं कसं बॅलन्स राहा. नाही आहे दुसरं नाही का. अरे यार आणि काका ओ
नाही तुम्ही तिकडे वा ना असे. त्याच्यावर बसते ना समोर. नाही, नाही, सभापतीचा आसन. मस्त मस्त. जय जय श्रीराम. जय हनुमान. जय हो गोदावरी मैया की जय हो. जय हो मंदाकिनी मैया की जय हो. गंगा मैया की जय हो. होतात. रोपवे. नादा तुम्ही नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नादा तुम्ही नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो नादरा नाद निर्मितो मंगलरा श्रीराम जय राम जय जय राम. हे लाव हे वाचा ना ते याच्यावर. चला हा चला सुरू करा. श्रीराम जय राम जय जय राम. हे तर रामराज्याचं का सर्वांना. हो रामकृष्ण. चला मग चला सुरू करा. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत की जय. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य दुर्गौशिक ऋषि श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपछन्दः सीताशक्ति श्रीमद्हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे बैठे करना है. मंदिर मध्ये जायचं का रामगडावरती काय यहाँ पर पहला मंदिर है तुलसीदास जी का, जहाँ पे चंदन की सा. दूसरा मंदिर है भरत पे, जहाँ पे भरत और राम का भेंट हुआ, मिलाप हुआ. नजदीक है क्या. ऊपर सीढ़ी चढ़ के जाना. बहुत ऊपर है. यहाँ पर 3 मंदिर है, जाना है मंदिर. नहीं ना सिर्फ दूसरी आरती के लिए बस आरती के
भगवती गंगे भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे विभूषिता नरपोत मांगा सत्या कदन मनोहरो तुंगतल तरंगा गंगा मांगल्यमणि गंगा मांगल्यमणि गंगा मांगल्यमणि घाट को बोलते हैं राम घाट, जहाँ पे राम भगवान ने 11.5 साल स्नान किया, नहाया धोया किया ना, जब से इस घाट का नाम हो गया राम घाट। यहाँ पर पहला मंदिर था तुलसीदास जी का, जहाँ पे चंदन घिसा बोलते हैं, जहाँ पे चित्रकूट के घाट पर भाई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रखने, पहला मंदिर ये आएगा। दूसरा मंदिर आएगा भरत भेंट। जब यहाँ पे भरत आए थे राम को मनाने के लिए, तो राम भगवान नहीं जाते, तो भरत भैया उनकी चरण पाद कर अपने सिर पर रखते, अयोध्या के लिए वापस जाते। तीसरा मंदिर है पर्णकुटी। जब यहाँ पे राम भगवान आए थे ना, तो उनके पास रहने के लिए कोई ठिकाना नहीं था। जब यहाँ के आदि मानव कौन होते हैं, जंगल के रहने वाले, जब उनको मालूम पड़ता कि चित्रकूट पे राम भगवान आए हैं, तो उनके लिए झोपड़ी बनाते हैं। यहाँ पर 2 झोपड़ियाँ हैं, एक में राम और सीता रहते थे और एक में लक्ष्मण भैया रहते थे, जो राम भगवान के पहरा करते थे। यहाँ पर 3 मंदिर है। ये आपको मंदिर तो जाना नहीं है, ये अपना बैठे बैठे प्रणाम करो, बोलिए रामचंद्र भगवान की जय। आता पाहून घ्या समोर गेली देखू हे पाणी ये जो सामने वाला घाट है ना इधर, इस घाट को बोलते हैं जानकी घाट। यहाँ पे सीता मैया ने श्रृंगार किया था ना अपना, वो वाला घाट है। यहाँ पर पहला मंदिर आएगा हनुमान जी का, जो आपको दिख रहा है। दूसरा मंदिर आएगा बनवासी राम मंदिर। जैसे राम भगवान अयोध्या से चित्रकूट आए थे ना, तो जिन्हीं भेष पर आए थे, उन्हीं भेष पर आपको दर्शन है, जिसको बोलते हैं राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। यहाँ पर 2 मंदिर है। अगर जाना हो तो बोर्ड लगा दूँ, नहीं जाना तो अपना बैठे बैठे पे नाम कर सकते हैं। क्या करना है, बैठे बैठे करना है कि जाना है? बैठे बैठे करना है। बोलिए भी रामचंद्र भगवान की जय। राम घाट आहे आणि जानकी घाट सुद्धा आहे.
बांगडा बसला आहे. आता मला सांग ना काय म्हणते तर भांगडा. हा MP घाट आणि हा UP घाट. घाट है ना, जहाँ पे आरती हो रही है ना, इस घाट को बोलते हैं केवट घाट। यहाँ से राम भगवान को हमारे केवट ने अपने गांव में बिठा के इस गंगा को पार किया ना, तभी से इस घाट का नाम हो गया केवट घाट। इस बात को वरून फिरून आलो आम्ही आणि आता त्यानंतरचं हे जेवण आहे. श्रीखंड आहे, पोळी आहे, तेल घेजा कोणाला लागलं तर पापड, भाजी, भात. सगळेजण जेवण करतात आता. सर्वांचे जेवण चालू आहे. श्रीखंड, भजे, पापड, भाजी, वरण, भात सर्वच आहे आज. आज आपण चित्रकूट परिसर हा पूर्ण बघितलेला आहे आणि आजचा हा प्रवास आपला इथेच थांबलेला आहे. आज चित्रकूटलाच आपला मुक्काम आहे. आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.